शिक्षण तज्ञ हिरडेकर सर आपल्या सोबत आहेत। हिरडेकर सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्राथमिक शिक्षणामध्ये तुम्ही खूप मोठ्या अशा प्रकारे काम केलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये आपण विचार करत असताना नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण असेल, प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल, यामध्ये कोणकोणते बदल करण्यात आलेले आहेत आणि या बदलांमागे धोरणकर्त्यांचा नेमका हेतू काय? तसं पाहिलं तर मी उच्च शिक्षणामध्ये जास्त काम केलेलं आहे, पण या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ECCE अर्ली चाइल्ड केअर अँड एज्युकेशन हा जो अत्यंत अगदी सुरुवातीचा पायाभूत भाग आहे, त्याच्याबाबत खूप वेगळ्या पद्धतीने आणि चांगला विचार केलेला आहे। तो असा विचार केलेला आहे की अर्ली चाइल्ड केअर म्हणजे संगोपन हा भाग आहे, त्यातला संगोपन आणि बाल शिक्षण, बाल संगोपन आणि बाल शिक्षण हा विचार करताना जगामध्ये हे ज्या लोकांनी यापूर्वी राबवलेलं आहे अर्ली चाइल्ड केअर अँड एज्युकेशन, त्याचा अभ्यास करून, त्याच्यातले काही संशोधनं झालेले त्याचा अभ्यास करून, त्यानंतर आत्ता अलीकडे कॉग्निटिव्ह सायन्स आणि न्यूरोसायन्स याच्यामधले ब्रेन स्टडीजचे आलेले जे काही रिपोर्ट्स किंवा रिसर्च आहेत त्याचा अभ्यास करून एक छान अशा प्रकारची स्कीम केलेली आहे। आणि त्याचा सिद्धांत असा आहे की ज्या लोकांनी म्हणजे काही पाश्चात्य विचारवंत, मानसशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, त्याच्यामध्ये फ्रोबेल आहे, पॅजे आहे, खूप लोक आहेत, मॅडम मॉन्तेसरी आहेत, आपल्याकडची अनुताई वाघ वगैरे अशी मंडळी आहेत, तर त्या बैठकीवर आधारित ते धोरण आहे। त्याच्यामध्ये सुरुवातीची 3 वर्षानंतरची जी 3 वर्ष आहेत ती 3 वर्ष आणि दुसरी 2 वर्ष, त्याचा बेस असा आहे की मोर दॅन 85% ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ द ब्रेन, चाइल्ड ब्रेन जो आहे तो या 3 ते 6 किंवा 0 ते 6, 3 ते 6 विशेषतः या काळात होतो आणि त्या काळातच त्या मुलाचं संगोपन आणि शिक्षण हे पॅरलली चाललं पाहिजे आणि म्हणून तिथपासून तो विचार केलेला आहे। आणि त्या स्तरावरती 3 ते 6 हा जो पिरियड आहे त्या पिरियडमध्ये म्हणजे 3 ते 5 यामध्ये काय असावं किंवा 3 ते 6 एकूण काय असावं, म्हणजे बाल संगोपन आणि बाल शिक्षण कसं असावं याच्याबद्दल विचार केला आहे। ते कृतीप्रधान असावं, आनंददायी असावं, जॉयफुल ज्याला आपण म्हणतो असं असावं आणि त्याच्या कृतीला, बालकाच्या कृतीला पूर्ण वाव मिळावा असं असावं आणि त्याचे एक फाउंडेशन तयार व्हावं ज्याच्यामधून त्याचं जे अंकज्ञान आहे किंवा गणिताबद्दलची थोडीशी माहिती आहे पुढच्या टप्प्यावरती आणि त्याचं भाषाज्ञान जे आहे ते आहे, हा जो लिटरसी आहे त्याची जी सुरुवातीची आणि न्यूमरसी ज्याचं आहे म्हणजे अर्ली चाइल्ड मधली ती भक्कम व्हावी, ही फाउंडेशनल स्टेज आहे ती भक्कम व्हावी। त्याच्यानंतर प्रिपरेटरी स्टेज म्हणजे पुढच्या शिक्षणाला हे मूल तयार होते की नाही त्याच्याची सज्जता आणि मग ते शिक्षण सुरू व्हावं असा एक चांगला विचार केलेला आहे। आणि त्याच्या पाठीमागे प्रिन्सिपल असं आहे जी फिनलंडमध्ये किंवा जर्मनीमध्ये जिथे जिथे हे चाइल्ड एज्युकेशन चांगलं राबवलं तिथलं त्या लोकांचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की wherever such kind of education is provided very meticulously, scrupulously ही पॉलिसी जर केली तर there will be decreasing number in prison, म्हणजे पुढे काही ठिकाणी जो अभ्यास झाला तो आपल्याला सांगतो की अर्ली चाइल्ड केअर चांगलं झालं, संगोपन, बालसंगोपन आणि बालशिक्षण चांगलं झालं तर तुरुंगात जाणाऱ्यांची संख्या जास्त होणार नाही। आपल्याकडे आता सगळ्याच तुरुंगामध्ये इतकी संख्या झालेली आहे की 3 ऐवजी 4, 4 ऐवजी 5 बाराकीमध्ये भरपूर लोक घालतात। तर या धोरणामुळे एक ॲम्बिशियस धोरण आहे ते, ज्याच्यामध्ये मग त्या प्राथमिक स्तरावरती शिकवण्यासाठी बाहेरचे चित्रकार येतील, बाहेरचे गायक येतील, बाहेरचा एखादा आर्किटेक्ट येईल, तो वेगवेगळ्या प्रकारचं अधिकचं ज्ञान त्या लोकांना देईन, जे शिक्षक आहेत त्यांना चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग दिलं जाईल आणि एक फाउंडेशन भक्कम केलं जाईल ज्याच्यामध्ये या 2 गोष्टी प्राधान्याने केल्या जातील। हे एक ॲम्बिशियस भूमिका आहे या प्लॅनमध्ये। अगदी या सगळ्यामध्ये चांगला नागरिक सुद्धा घडणार आहे। तुम्ही आता बोलताना या प्रश्नाचं उत्तर देताना असं म्हणाले की जॉयफुल एज्युकेशन म्हणजे आनंददायी शिक्षण आहे, या आनंददायी शिक्षणाची संकल्पना नेमकी काय आहे? आतापर्यंत जे एकूण शिक्षण आहे ते शिक्षण आणि त्याच्यातल्या परीक्षा, म्हणजे मी परीक्षा नियंत्रक होतो म्हणून सांगतो, माझे त्यावेळेचे बॉस माझ्या समोर आहेत सर,
तर आता यापूर्वी पण सरांनी जे इक्विव्हॅलन्स वगैरे या गोष्टी सांगितल्या, सरांच्या काळात आम्ही बरेच चांगले स्टुडंट फ्रेंडली रिफॉर्म्स आणले. तर परीक्षा आणि एकूण शिक्षण जे आहे हे थोडंसं भीतीदायक आहे आणि भीतीच्या वातावरणामध्ये एक्झाम फोबिया असेल किंवा शिक्षण घ्यायचं याच्यामध्ये पास होणं, नापास होणं, पास कमी मार्कानं होणं, मिझरेबली नापास होणं, याला एक असं वलय निर्माण झालं या सगळ्या एज्युकेशन सिस्टीममध्ये. आणि मग ते बाजूला काढून, म्हणजे यातला स्ट्रेस बाजूला काढून आपल्याला शिक्षण जे द्यायचं आहे ते आनंददायी पाहिजे, ते कृतीयुक्त अशा प्रकारचं पाहिजे, म्हणजे प्लेवे मेथड पाहिजे, म्हणजे जितके खेळ त्याच्यामध्ये आणता येतील ते खेळ भारतीय खेळांशी निगडीत असतील, पाश्चात्य खेळांशी निगडीत असतील, ते वेगवेगळ्या प्रकारचे असतील. कारण ब्रेन स्टडीज असं सांगतात, मोस्ट ॲक्टिव्ह पर्सन इज मोस्ट ॲक्टिव्ह मेंटली. म्हणजे जो फिजिकली ॲक्टिव्ह आहे, फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे ती त्या मुलाला अधिक काही पुढं ऊर्जा देईल. आणि म्हणून ॲक्टिव्हिटी बेस्ड, प्रोजेक्ट बेस्ड, खेळाच्या वरती आधारित अशा प्रकारचं असं शिक्षण, म्हणजे त्याच्यामध्ये ताण येणार नाही. कारण ज्यावेळी ताण येतो त्यावेळी ताण आल्यानंतर ही सगळी मुलं शिकण्याच्या भीतीमुळे, नापास होण्याच्या भीतीमुळे त्यांचा जो जुना मेंदू आहे, आता जो नवा मेंदू आहे तो वेगळा आहे. जुना मेंदू म्हणजे सरपटणारा मेंदू. काय आपल्याला कोणी म्हणेल तू मठ्ठ आहेस, तू मूर्ख आहेस, तर ते मान्य करायचं. पण आता जो नवा मेंदू माणसाचा उत्क्रांत झालेला आहे, ज्याला निओ कॉर्टेक्स आपण म्हणतो, तो नवा मेंदू आपल्याला असं सांगतो की या मुलांना जर शिकायचं असेल तर थोडं मुक्त अशा प्रकारचं वातावरण द्यायला पाहिजे, आनंददायी वातावरण द्यायला पाहिजे. आणि याच्यावरती जगातल्या खूप लोकांनी काम केलेलं आहे, जॉयफुल लर्निंगवरती. लर्निंग मस्ट बी जॉयफुल, बेसिकली इट मस्ट बी जॉयफुल. लर्निंग इज नाव फिअरफुल. म्हणजे म्हणून आता काही विद्यापीठं आणि काही शाळा असं करतायत, फेलिंग फास्ट अशी एक मुवमेंट आलेली आहे. फेलिंग पास म्हणजे लवकर नापास व्हा, व्हायचं आहे ना भरपूर नापास व्हा, लगेच तुमची परीक्षा घेतो पुन्हा तयारी करून, असा एक नवीन विचार आलेला आहे. आणि मग एकूण ह्या शिक्षणाचं गेमिफिकेशन ऑफ लर्निंग अँड लर्निफिकेशन ऑफ गेमिंग, नेटफ्लिक्सिंग, म्हणजे जे जे बाहेर त्यांना आवडतंय, म्हणजे मुलांना गेम्स आवडतात, गेम ही मोठी इंडस्ट्री जगात आता वाढते, म्हणजे आणि त्याच्यामधल्या लोकांना पण चांगले रोजगार आहेत. तर हे जे आहे तेच आपण त्या मुलांना देऊया की कोणत्याही प्रकारचा ताण त्यांना येणार नाही. आणि मग एक स्पर्धेच्या वातावरणामध्ये, मेरिटोक्रेसीच्या मुवमेंटमध्ये की हा इथे जाऊन असाच झाला पाहिजे, तो तिथे जाऊन तसाच झाला पाहिजे, त्याच्यातून जे सुइसायडल केसेस वगैरे होत आहेत, चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये होत आहेत, काही शहरामध्ये होत आहेत, अकॅडमी चालतात त्या शहरामध्ये होत आहेत, हा वातावरणाचा भाग जाऊन ते शिक्षण आनंददायी व्हायला पाहिजे. ते होतं आपल्याकडे, अनेक देशामध्ये आहे, ते अधिक आनंददायी करण्याचा विचार या धोरणाचा आहे, जॉयफुल लर्निंग. आणि मग त्याला त्यामध्ये आनंद घेता येईल आणि तो आणखीन पुढे शिकत राहील. अगदी सर, नवीन शैक्षणिक धोरण आता 2020ला ज्या वेळेला हे धोरण आणलं गेलं त्यावेळीपासून अशी चर्चा सुरू आहे की व्यवसाय शिक्षणावर भर दिला जाणार. मग या ठिकाणी असा प्रश्न पडतो की भाषा शिक्षणाचं काय होणार? या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये भाषा शिक्षणाला कितपत महत्व देण्यात आलंय, त्याचं स्थान काय असणार आहे? आपण भाषा शिक्षणाला या धोरणामध्ये खूप चांगलं महत्व दिलेलं आहे. ते अशासाठी आपण यापूर्वीच्या 15, 20 किंवा 30 या 3 दशकामध्ये स्टेम, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथ्स, त्या स्टेममध्ये या धोरणानं ए ॲड केलं आहे आणि स्टीम केलेलं आहे. सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, आर्ट्स आणि मॅथ्स. हे अशासाठी केलं की आर्ट्समध्ये, आर्ट्स म्हणजे कलाही असतील, त्या आर्ट्समध्ये सोशल सायन्स पण असेल, त्यात भाषाही असतील. आणि आपण असं ठरवून टाकलेलं आहे की भाषा आणि उद्योगाचा काही संबंध नाही. पण तुम्ही आता माझ्याशी बोलताय, तुमच्या ब्रेन तुमच्याशी बोलतायत, हे जे अँकरिंग आहे, हे जे कॉम्पेरिंग आहे, हे जे ऑर्गनायझेशन आहे, हे सगळ्या तुमच्या भाषा चांगल्या आहेत म्हणून तुम्ही आमच्याशी बोलतायत. आणि या सगळ्या क्षेत्रामध्ये मार्केटिंगमध्ये भाषा लागते, टूर लिडरला भाषा लागते, इंटरप्रेटरला भाषा लागते, ट्रान्सलेटरला भाषा लागते, जाहिरातीला भाषा लागते. आणि मग ज्या व्यक्तीला भाषा येतात, भाषेबाबत, मी भाषेचा शिक्षक आहे म्हणून तुम्हाला सांगतो की भाषेबाबत अशी म्हण आहे, एव्हरी सक्सेस इन एनी फील्ड इज बेसिकली लिंग्विस्टिक सक्सेस. म्हणजे जगातले सगळे जे लीडर आहेत त्यांची भाषा कशी आहे, ते भाषण कसं करतात, ते बोलतात कसे, ते कम्युनिकेट कसं करतात, ते कन्व्हिन्स कसं करतात, ते मोटिवेट कसं करतात, ते परस्वेड कसं करतात, ते कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन कसं करतात, ह्या सगळ्यांचं ह्यासाठी भाषा महत्वाची आहेत. आणि ती मातृभाषाही महत्वाची आहे
आपल्या देशातल्याही भाषा महत्त्वाच्या आहेत आणि हे धोरण म्हणते की परकीय भाषा पण आपण शिकूया. जगात या मुलांना जायचं असेल ते पर्शियन वेगवेगळ्या प्रकारचे इकडे पर्शियन शिकतील, इकडे आणखीन काय अरेबिक शिकतील, आपली अर्धमागधी शिकतील, संस्कृत शिकतील, पण त्याबरोबरच स्पॅनिश पण शिकतील, मॅन्ड्रीन पण शिकतील, जर्मन शिकतील, रशियन शिकतील आणि मग ती माणसं पुढे जातील. आणि भाषा शिक्षणामध्ये सुद्धा आत्ता सध्या प्रचंड संधी आहेत. म्हणजे 300-400 चॅनल्स आहेत. या प्रत्येक चॅनलला अँकर लागतो, कुठे जरी जाणारा बाहेरचा माणूस लागतो, रेकॉर्ड करणारा माणूस लागतो, कंटेंट रायटर्स लागतात, स्क्रिप्ट रायटर्स लागतात, अँड दे आर ऑल वेल पेड पीपल. म्हणजे टूर लिडरलाच महिन्याला 4.5 एका ट्रिपला 4.5-5 लाख रुपये टूर लिडरला लागतात. टूर लिडर कोण असतो? एक साधा ग्रॅज्युएट आहे आणि त्याला 2-3 भाषा येत असतात. त्यामुळे भाषा शिक्षणाला या धोरणाला खूप चांगलं महत्त्व दिलेलं आहे आणि ते दिलंच पाहिजे. आणि त्याच्यातला दुसरा महत्त्वाचा भाग आहे की पीसफुल सोसायटीसाठी चांगला संवाद करणारी माणसं पण पाहिजेत आणि तो संवाद या स्टेममध्ये भाषा एका बाजूलाच गेलेली आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या भाषा कल्चर हे या धोरणात म्हणजे सर्वसमावेशक असं आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी सर, अजून एक प्रश्न असा आहे की UGC जी आहे ती परदेशी विद्यापीठांचं स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळते या सगळ्या नवीन धोरणाच्या अनुषंगानं. या सगळ्याचं नियमन कसं केलं जाणार हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. या सर्वांचं नियमन UGCच करेल. UGC ही जी विद्यापीठे येतील त्याच्यामध्ये थोडासा बदल करणं अपेक्षित आहे. जे आत्ता जे जाहीर होतंय त्याच्यामध्ये बदल करणं अपेक्षित असं आहे की पहिली 500 विद्यापीठं आहेत जी जगातली टॉप 500 जे आहेत त्याच्यातले लोक आपल्याकडे यावेत अशी अपेक्षा आहे. पण ही फारच कमी अपेक्षा आहे. मला असं वाटतं की टॉप 10 म्हणजे MIT आपल्याकडे येईल का, ऑक्सफोर्ड आपल्याकडे येईल का, हार्वर्ड आपल्याकडे येईल का, स्टॅनफोर्ड आपल्याकडे येईल का, अशा यांचे कॅम्पस आले किंवा टॉप 100 मधले आले तर काहीतरी त्याला मॅटर आहे. त्यामध्ये एक वाक्य पण असं आहे की पहिली 500 आणि शिवाय रेप्युटेड, त्या रेप्युटेडचा डेफिनेशन नाही. म्हणजे पहिली 500 येतील आणि त्याच्यानंतर आणि कोणाचं नाव असलं तो पण येईल. त्याला आत्ता पॉलिसी करताना अशी ठाम केली पाहिजे की पहिल्या 100 मधलेच येतील. त्याच्यामध्ये ती आल्यानंतर काय होईल, स्पर्धा होईल असं आपल्याला वाटतं. आपल्या विद्यापीठाची त्या विद्यापीठांच्या स्पर्धा होतील. त्याच्यानंतर बाहेर जी मुलं जात आहेत म्हणजे आता अभ्यास असा आहे की US मध्ये जाणारे, UK मध्ये जाणारी, ऑस्ट्रेलियामध्ये जाणारी, जर्मनीमध्ये जाणारी जी आपली मुलं आहेत त्याच्यामध्ये $1 बिलियन आपल्या मुलांचे तिकडे जात आहेत. धोरणाची अशी अपेक्षा आहे की त्यांचे कॅम्पस आपल्याकडे इथे आले तर ही मुलं त्यांच्याकडलं शिक्षण इथं घेतील. त्याच्यामुळे एक काही समस्या निर्माण होणार आहेत. त्याच्यात असं लिहिलेलं आहे की त्यांना कुठलीही बंधनं असणार नाहीत. दे विल डिसाइड देअर करिक्युलम, दे विल डिसाइड देअर ॲडमिशन कंडिशन्स, देअर विल बी नो कंट्रोल. म्हणजे आपला जो कंट्रोल आहे तो असणार नाही. ते थोडंसं चुकीचं वाटतं की देशातली जी सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत, देशातल्या ज्या IITs आहेत, देशातल्या ज्या IIMs आहेत, देशातल्या ज्या प्रीमियम इन्स्टिट्यूट आहेत तर ऑन पार विथ काही बंधनं त्यांच्याकडे त्याच्यावरती असावीत. इन्स्पेक्टिंग असं जी अथॉरिटी UGC आहे ती असेल पण थोडं त्यांच्या पॅरलल पाहिजे. म्हणजे त्यांना खूपच लिबरल आपण ट्रीटमेंट दिली तर स्पर्धा होणार नाही, हेल्दी स्पर्धा होणार नाही. म्हणजे थोडासा बदल अपेक्षित आहे. ती यायला हरकत नाही. योग्य नियमन करणं अतिशय योग्य नियमन करणं आणि कशाशी तुम्ही त्यांना कम्पेअर करावं. म्हणजे कुणा इतक्या मुभा द्याव्यात, किती मुभा द्याव्यात, कारण शेवटी ती परदेशी विद्यापीठं आहेत, किती मुभा द्याव्यात आणि त्या तुलनेत मग आपल्या विद्यापीठांना का नको, बरोबर, आपल्या सेंट्रल युनिव्हर्सिटीजना का नको किंवा आपल्या IIMना का नको, असं थोडासा पुनर्विचार करायला पाहिजे थोडासा. अगदी हिरडेकर सर, धन्यवाद. तुम्ही या सगळ्याबद्दल बोललात. नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल जे प्राथमिक पासून UGCनं जे स्वागत केलेलं आहे परदेशी विद्यापीठांचं त्यापर्यंत सगळ्यापर्यंत तुम्ही मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.